नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेचा 76वा आणि अखेरचा अंतिम भाग सांगतेचा. आजवरच्या सगळ्याच मालिकांना आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. अनेक मालिकांचे यूट्यूबवरती व्हिडिओ असल्यामुळे ते मागून नंतर बघतात, प्रतिसाद देतात. मला खूप बरं वाटलं की लॉकडाऊनमुळे हे सुरू झालं आणि वेगळ्या विषयावरती म्हणजे अगदी मृत्यूपत्रापासून ते समर्थ रामदासांच्या तत्त्वज्ञानाचे 3 भाग झाले, 3 मालिका झाल्या. इन्कम टॅक्सच्या नवलनगरीची मालिका झाली, वेगळ्या कॅसेट्सच्या मालिका झाल्या आणि सातारा स्मरण यात्रेसारखी मालिका झाली, ऋणाबंदीसारखी मालिका झाली. सगळे माझ्या अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनलवरती आजही उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की जवळजवळ 400 तरी व्हिडिओचे भाग मी टाकले असतील. व्हिडिओ म्हणायचं खरं तरी अभिवाचन आहे किंवा अभिव्यक्ती आहे म्हणा. म्हणजे व्हिडिओसारखं दृश्य स्वरूपात फारसं वेगळं काही नाही आहे. माझा चेहरा तुम्हाला दिसतो, पण तरी त्यानिमित्तानं हे सगळं शेअर करता आलं आपल्याशी याचा आनंद आहे मला. आपले अभिप्राय आपण कळवले नंतर केव्हाही बघितले तरी कळवा. अरुण गोडबोले या चॅनेलवरती आपण ते बघू शकता. प्रत्येक विषयाची वेगळी मालिकाच्या प्लेलिस्ट केल्या आहेत, त्याप्रमाणे ते सगळे भाग त्यात ओळीनं आहेत. आणि माझा 98-220-16-299 या नंबरवर आपण अभिप्राय कळवू शकता किंवा arun.godbole009@gmail.com या मेलवर सुद्धा कळवू शकता. या निमित्ताने हे सगळं सांगता आलं, काही मित्रांना श्रद्धांजली वाहता आली. मुद्दामच मी जे हयात मित्र आहेत त्याच्याबद्दल काही फार बोललो नाही आहे, कारण हे आपलं योग्य वाटत नाही मला. आणि शक्यतोच त्यांचं सगळं चांगलं आहे ते सांगायचं प्रत्येकाला. मनुष्य मात्र म्हणला की त्यात काही गुणदोष असणार, काही दोषही असणार. माझ्यातही असतील, तुमच्यातही आहेत. पण त्याचं स्मरण करायचं नसतं. जे चांगलं आहे तेवढं स्मरण करायचं, असं दृष्टिकोन मी सर्व मालिकामध्ये सकारात्मक ठेवलेला आहे. आणि त्या प्रत्येकांना आपण काहीतरी घेत गेलो असतो, त्या आठवणीतनं शिकत गेलो असतो, घटनेतनं शिकत गेलो असतो. हे सगळं मी आपल्याबरोबर शेअर करू शकलो. कुठेही एखादा अनोळखी माणूस भेटतो, कधी फोन करतो, सांगतो हे आवडलं, खूप समाधान वाटतं. या 78 आता मला 77 संपेल आणि या वेळेला या वयामध्ये आपण आपले अनुभव शेअर केल्यामुळे इतरांना काहीतरी ज्ञान होतं, काही आनंद मिळतो आहे, करमणूक होते. सगळ्यांना याचं फार समाधान वाटतं आणि याचं श्रेय ह्या नवीन तंत्रज्ञानाला आहे. यूट्यूब किंवा फेसबुकच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोचू शकतं. या तंत्रज्ञानाला आहे. श्रीम माटे म्हणायचे की शोध बिचारे उदासीन आहेत. तुम्ही त्याचा चांगला उपयोग करताय, वाईट उपयोग करताय, त्यावरती त्याचं पुढचं श्रेय किंवा अपश्रेय अवलंबून आहे. आणि त्यामुळे चांगला उपयोग ह्याचा होण्याकरता मला हे फार उपयोगी पडलं तंत्रज्ञान. माझा मुलगा उदयन आणि नातू आर्यन यांनी सहकार्य केलं. बायकोनी कुठं पडदा मागे बांध काय करा. आणि मी काही बडीवारी केला नाही की आपण सांगतोय हे महत्त्वाचं आहे. ते करता शो केला का, मागं डिझाईन आहे का, अमुक आहे का वगैरे. आणि आणखीन तंत्रज्ञानात एडिटिंगचं आहे, ज्यात ते फोटो टाकता आले वगैरे, पण तितकंही मी केलं नाही. कारण महत्त्वाचा आहे तो क्रक्स जो आहे तो हे ऐकण्यामध्ये आहे, ते म्हणून मी बाकी बडीवार केला नाही. समर्थांचा तत्त्वज्ञान असो किंवा एखाद्या कलाकाराची आठवणी असो, साध्या या पद्धतीने मी सांगण्यात घेऊन आपण सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. आता शेवटचा भाग आज ह्या मालिकेतला आहे. आणखीन काय विचारलं, आणखीन मालिका सुरू करेन. आपला काय सांगता येत नाही. जेव्हा मनात स्फुरण येतं तेव्हा काही ना काहीतरी घडत राहतं, तेव्हा तो पुढचा भाग. पण आज निरोपाचा भाग, निरोपाचं जे साधन आहे मानवी जीवनाच्या अंत्यसंस्कार, त्या अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ ही सातारची एकमेव अशी कुठल्याही गावात नसेल अशी संस्था आहे. आणि त्या संस्थेसंबंधी माहिती, त्यातलं माझ्या वडिलांचं, परांच्या व्यवस्थापनाचं आणि माझं योगदान आणि इतर अनेकांचं योगदान, सगळ्यांचंच आहे खरं म्हणजे. पुढं कोणीतरी व्हायला लागतं, पण बाकी लोक सगळे मागे येतात त्यांच्यामुळे होत असतं हे. तर त्याच्यामध्ये आठवणीचा हा भाग क्रमांक 76 सांगतेचा भाग, अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ. हिंदू जीवन पद्धतीमध्ये नदीला विशेष महत्त्व असून ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. जीवनाप्रमाणे अंतकाळी मृतदेहाचा अंत्यसंस्कार नदीकाठीच व्हावा अशी प्रथा आहे. आदिम काळापासून नागरवस्ती नद्याच्या काठानेच वासत गेली आणि त्यामुळे अखेरच्या प्रवासासाठी नदीकाठी जाणे हे सहज शक्य होत घेतले. मात्र सातारची काही गावे नद्या लांब अंतरावर असली तरीही मृतदेहाचे दहन इथनं 3 मैलावर वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठीच केले जाते. तेथे म्हणजे माहुलीला कृष्णा आणि वेण्णा या 2 नद्यांचा संगम असल्यामुळे ते तीर्थक्षेत्रच बनले जाईल.
अहिल्याबाई होळशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनी बांधलेली मंदिरे, विस्तीर्ण घाट आणि पेशवाईतील प्रख्यात न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे गाव म्हणून सुद्धा माहुली प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नसल्याने मृतदेह खांद्यावरून माहुलीपर्यंत न्यावा लागे. गावापासून 3-3.5 मैला मृतदेह नेणे म्हणजे मेहनतीचे काम असे. त्यावेळी तालीम करणारी मुले आणि पेठेतील नागरिक एकत्र येऊन ते कसोशीने पार पाडीत. पण त्या सगळ्याला म्हणजे तेथे नेऊन अंतर करून परत यायला 4-5 तास तरी सहज लागत. शिवाय प्रचंड शारीरिक कष्ट पडत ते वेगळे. तेव्हा अनेकदा खांदेकरी मिळणे सुद्धा अवघड होते. अशावेळी जनसेवा मानून हे काम करणारे भिडे गुरुजींच्या तालमीतील शिष्य आणि त्यांचे मित्र ही जबाबदारी उचलत. कधी साथीचा रोग आला तर अशा दिवसात माहुलीच्या 2-2 खेपाही कराव्या लागत. त्यांचे खांदे आणि शरीर बळकट असल्याने तो ताप ते सहन करू शकत असत. भिडे गुरुंच्या शिष्य परंपरेतील दरा परंजमास्तर आणि त्यांना गुरुस्थायी मानणारे राणा तथा बजाबू गोडबोले माझे वडील आणि त्यांचे इतर मित्र परिवार हे या कामात अनेकदा सहभागी होत. त्यांच्या मनात या कष्टप्रद वाटचालीवर काहीतरी मार्ग काढावा याचा विचार सुरू झाला. त्यातून मग वर्गणी गोळा करून त्यांनी एक हातगाडी तयार करून घेतली. फळवाल्यांची गाडी असतात तशी, पण 2 चाकाच्या त्या गाडीवर मृतदेह ठेवून देणे खांद्यावर नेण्यास सोपे पडू लागले. ती गाडी ठेवायला जागेची गरज होती. शिवाय प्रत्येक वेळी त्यासाठी लागणारे बांबू, सुतळी, कापड, गोवऱ्या वगैरे वस्तू बाजारातून आणाव्या लागत. हे सर्व एकदम घेऊन ठेवून रास्त दराने एकाच ठिकाणी उपलब्ध करणे सोयीचे होणार होते. त्याकरता सातारा म्युन्सिपालिटीने पंचपाडी हौदाजवळ जागा दिली. तेथे छोटेखानी ऑफिस आणि गोडाऊन असं पत्र तयार होऊन अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाची पाटी लावली गेली आणि येथे अंत्यसंस्काराचे सर्व सामान मिळेल असाही बोर्ड लागला. सर्व मित्रमंडळी मिळून ते काम समाजसेवा या भावनेने बघत. कोणत्याही अंत्याकडे अनेकदा दिसणाऱ्या त्या तरुणांना सातार गमतीने तर कधी टवाळीने मुर्दे फरास असेही म्हणत, परंतु त्याने विचलित न होता ते सर्व तरुण हे कार्य करीत असत. त्यावेळी ढकलगाडी नको आहे म्हणून खांद्यावर न्यायचा आग्रह त्याला जाई. कधी रात्री कसे जायचं हाही प्रश्न येईल. या सगळ्यातून कायमचा मार्ग कसा काढता येईल याची परांजपे मास्तर आणि बनवाबू गोडबोलेची अनेकदा चर्चा होईल. बनवाबू गोडबोलेंना पॅने भाऊ काका माझ्या वाटलं ना, मी उल्लेख मुद्दाम बनवाबू गोडबोले असं केला कारण लोकात तेच ते नाव प्रचलित होतं. त्यांना पॅसेंजर सर्व्हिस बस गाड्यांचा अनुभव होता. त्यातूनच त्यांना शववाहिकेची हर्स व्हॅन आणावी अशी कल्पना सुचली. खाजगी बस गाड्याप्रमाणे चासी आणावी, त्यावर मृतदेह आणि बरोबरची 10-15 माणसे नेण्यासाठी सोयीस्कर लाकडी बॉडी बांधून घ्यावी अशी ती कल्पना होती. ते साल होतं 1945. तेव्हा पुण्यासारख्या शहरातही अशी गाडी नव्हती. त्या काळात त्यांना ही कल्पना सुचवावी हा एक दृष्टेपणात म्हणावा लागेल. कल्पना सुचली खरी, पण ती प्रत्येक जणांची म्हणजे 10-11 हजार रुपये लागणार होते. त्या काळात जेव्हा 75 रुपयाच्या मासिक उत्पन्न म्हणजे श्रीमंतात गणना व्हायची त्यावेळी फारच मोठी रक्कम होती. पण परांजपे आणि गोडबोले दोघेही जिद्दीचे होते. त्यासाठी कष्टकारी त्यांची तयारी होती आणि सातारकरांचा त्यांच्यावर आणि त्यांच्या निस्वार्थी वृत्तीवर पूर्ण विश्वास होता. या कामाला संस्थात्मक स्वरूप द्यायचे आणि घरोघरी हिंडून देणग्या वर्गणी गोळा करायची असे त्यांनी ठरवले. तेव्हा ट्रस्ट ॲक्ट नव्हता, त्यामुळे सोसायटी ॲक्टखाली अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ या सोसायटीची नोंदणी करण्यात आली. ते वर्ष होते 1945. परांजपे आणि गोडबोले कार्यकारी सदस्य, तर ज्येष्ठ वकील शम्ह तथा तात्या साठे, दिवाण बहादूर मुथा, कृदा तथा नानासाहेब माजगावकर, कृष्णाजी पंत खुटाळे आणि विश्वनाथ शेठ तांबोळी हे मान्यवर कार्यकारिणीचे प्रमुख होते. देणगी वर्गणी याशिवाय शांग उपते, डॉक्टर कोरडकर या हौशी रंगकर्मींनी काही नाटकांचे प्रयोग करूनही त्या निधीत भर घातली. त्यात सोसायटीच्या उद्दिष्टामध्ये शववाहिका आणणे, माहुली येथे पावसाळी म्हणून दहनशेड बांधणे, सरपण आणि अन्य वस्तू उपलब्ध करून देणे ही प्रमुख उद्दिष्टे होती. मंडळींच्या अथक परिश्रमाने पोलिसांनी गोळा झाला. मग मोटर अड्ड्यातील माहितगार म्हणून बनवाबू गोडबोले इथूनच ड्रायव्हर घेऊन मुंबईला गेले आणि बेडफोर्ड कंपनीची नवीन बस चॅसिस खरेदी करून त्यावर बसूनच सातारला आले. सर्वांनाच मोठे उद्दिष्ट पूर्ण झाले, समाधान वाटले. त्यावर ड्रायव्हरचे कंपार्टमेंट, त्यामागे आणखी एक कंपार्टमेंट आणि पाठीमागे निम्म्या भागात मृतदेह ठेवण्याची जागा आणि शेवटच्या उभ्या भागात पॅसेंजरसाठी मोठे बाग असा प्लॅन करून तशी लाकडी बॉडी साताऱ्यातच तयार करून घेण्यात आली. गाडीला लाल रंग देऊन पुढे मागे आणि साईडला अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ असे रंगून झाले. आरटीओकडून पासिंग आणि करमाफी मिळून BYF 5040 हा नंबर मिळाला आणि 1946 साली ही शववाहिका
आतील लाकडी स्ट्रेचरचा नंतर स्वतःचे ऑफिस सातारकांच्या सेवेत रुजू झाले. तेव्हाची एक मजेशीर हकीकत माझे वडील भाऊका सांगत असत. गाडी तयार झाली होती दाखवा म्हणून तेव्हाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब सोमन यांच्या देवी चौकाची वाळत आणली. तेथे स्वातंत्र्य लढ्यातील तरुण कार्यकर्ते सीताराम पंत गरुड होते. धिप्पाड शरीराचे आणि काळ्या रंगाचे गरुड विनोदी होते. ती पाहिल्यावर त्यांनी सहज शंका काढली की या स्ट्रेचरमध्ये मृतदेह मावणार नाही आणि त्यानंतर तो गाडीत चाकावरून सरकून ठेवता येणार नाही. सहज म्हणजे तालीमबाज आणि तेवढीच चेष्टेखोर. कोणी म्हणाले, सीत्या तू झोपून बघ का, तू मावलाच म्हणजे कोणी मावेल. सीताराम पण ते काही कमी नव्हते. त्यांनी स्ट्रेचर काढायला लावले, त्यावर उताने झोपले आणि म्हणाले, आता हात सरकून ठेवा बघू. त्या पडत्या फळाची आज्ञा घेऊन तसे करण्यात आले आणि तशीच एक छोटी चक्कर म्हणून गाडी उभी केली गेली. सीताराम पंत करून उठून बाहेर आले आणि हसत म्हणाले, आता माप ठीक आहे याची खात्री पडली. या गाडीमुळे खूप मोठी सोय झाली. पंचपाळ यावदाजवळ ऑफिसमध्ये कापड वगैरे सामान मिळेल आणि तेथेच पैसे भरून माहुलीला सरपंच यांची व्यवस्था कदम वखारवाल्यांच्या सहकार्याने सुरू झाली. गाडीवर ड्रायव्हर म्हणून देशपांडे होते, तर मुळे गुरुजी ऑफिसची व्यवस्था बघत, अर्कायाचे बालासाहेब कुलकर्णी हिशोब बघत, तर अन्य व्यवस्थापन परमेश्वरने भोगका पाहत. त्या गाडीचा पो असा विशिष्ट हॉर्न वाजला की लोक दचकून लाल गाडी आली म्हणत तेव्हा मृत्यू या गोष्टीची थोडी दहशतच लोकमनसात होती. त्यामुळे त्या गाडीवर ड्रायव्हिंग करणे धाडसी समजले जाईल. मुळेही वयाने ज्येष्ठ म्हणून उत्साही होते. प्रारंभी गाडीसाठी देणगी ₹15 घेत. पुढे ते वाढत 1960-65 ₹50 गेले. गरीब व्यक्तींना त्यात सवलती दिली जाईल त्यासाठी भाऊका परिस्थिती पाहून चिठ्ठी देत असत. माऊली येथे नदीकाठी जागा खरेदी करून तेथे पावसाळ्यात धनाटे म्हणून शेडी उभारण्यात आली आणि दिवस कार्यासाठी वेगळी इमारतही बांधण्यात आली. शंकरराव गुरुजी अतिशय श्रद्धेने धनसंस्कार आणि दिवस कार्य करीत. कोणालाही पैशासाठी कधी अडवायचं नाही हा त्यांचा बाणा त्यांनी अखेरपर्यंत सांभाळला. त्यांचे बोलणे मात्र परखड आणि क्वचित विरोधी असल्याने त्या गंभीर प्रसंगाची कधी आशा होईल. एकदा दुःखी मुलाने माहिती नसल्याने पित्याच्या 10व्या दिवशी पिंडाला नमस्कार नुसता वाकून केल्यावर शंकरला सांगणे होते, अहो तेथे तुमचे वडील आहेत, चांगला साष्टांग नमस्काराला असा वरवरचा नको, नाही तर उद्या शेखँड करू का म्हणून विचाराल. भिडे तालमीत जाणाऱ्या आम्हा 10वी 11वीतील मुलांना परांजपे मास्तर माहितीसाठी आवर्जून हाक म्हणत तुम्ही तरुणांनी शिकून घ्यायला पाहिजे. ती समाजाची मोठी सेवा आहे. त्यामुळे मृतदेह आणि एकूणच मृत्यू या संकल्पनेची आमची भीती तर गेलीच आणि मृतदेह हलवणे, बांधणे, नेणे, चिता रचणे वगैरे ती शनिवार पेठेत आम्ही मुले पारंगत झालो. कारण ते सुद्धा शास्त्र आहे. ते जमले नाही तर अनेक अडचणी येऊ शकतात. 1965 नंतर भाऊकांनी अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचे काम थोडे माझ्यावर सोपवायला सुरुवात केली. गरुणाला चौकशी करून सवलत दे, गाडीची दुरुस्ती बघ, रॉकेलचे परमिट आण, अशी ती कामे असत. त्या सुमारास गणपतराव प्रवाळे मंडळाच्या कामात सहभागी झाले. त्यांची स्वतःची टॅक्सी ट्रक होते, पण जनसेवा म्हणून ते हे काम करू लागले. व्यवस्थापन, गाडी दुरुस्ती, कधी ड्रायव्हर नसला तर स्वतः गाडी चालवून वर्दीही करत आणि पूर्णपणे विनामोबदला करत. जवळजवळ 40 वर्षे त्यांच्या अखेरपर्यंत त्यांनी ही सेवा केली. वृद्धापकाळी त्यांना आम्ही थोडे मानधन देऊ लागलो. त्यांच्या या सेवेचा सातारकरांनी वेगळे गौरवही केला. पुढे पेट्रोल महाग झाले आणि गाडीचे इंजिन सुरू झाले. म्हणून 1978 साली मी पुढाकार घेऊन देणग्या लोकांच्याकडनं मागितलेल्या त्या लोकांनी दिल्या आणि मधुका गौरवलांच्या म्हणजे माझ्या चुलतभाईच्या मार्गदर्शनाखाली जुन्याच गाडीवर सेकंड हँड डिझेल इंजिन बसवण्यात आहेत. त्यामुळे खर्चात बचत होऊ लागली. शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे गाडीची पॅसेंजर कपॅसिटी कमी पडू लागली. यावर मार्ग म्हणजे नवीन अद्यावत 40 सीटची गाडी आणणे हा होता, पण त्याच्या खर्चा अंदाज तेव्हा जवळजवळ 5 लाखाच्या आसपास होता. तेव्हा आता काय करावा प्रश्नच होता. तेव्हा बॅरिस्टर अंतुरे मुख्यमंत्री होते. त्यांच्याशी मी पत्रव्यवहार सुरू करून मुख्यमंत्री निधून मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच मोठमोठ्या ट्रस्टकडेही प्रयत्न सुरू केले, पण अनेकदा पत्रव्यवहार करूनही काही उपयोग होईना. माझ्याकडे बापे म्हणून टायपिस्ट काम करायचे. पत्रे टाईप करून ते कंटाळून म्हणाले, अरुणराव हे काम कधी होणार? मला लावीण पक्षाची गोष्ट आठवू लागली. आपण स्वतः काही केल्याशिवाय काम होत नाही. तेव्हा मी सुदैवाने होत नाही. मी ऐकून घेतलं. सुदैवाने तेव्हा मी डोंगरावरील मारुतीच्या पायऱ्यांचे काम सातारकरांच्या विश्वास आणि प्रयत्नाने पूर्ण केले होते. त्यामुळे तसाच प्रयत्न याबाबतीत करता येईल का असे वाटू लागले. पण हे काम सोपं नव्हतं. गोवर्धन उचलण्यासारखं होतं. त्याला अनेकांच्या आधाराची गरज होती.
ऐक्यचे संपादक सुरेश पैणीटकर आणि माझा जुना मित्र किशोर नावंदर या दोघांशी मी सविस्तर चर्चा केली. त्यांनी मनापासून साथ द्यायचं मान्य केलं. या कामाला 1 रुपया देणारे महत्त्वाचा होताच, पण एकूण खर्चाचा आवाका बघता मोठ्या देणग्याशिवाय पल्ला गाठणे शक्य नव्हते. शिवाय त्या कामातील गती खंडित होऊन चालले नसते, कारण मग ते पूर्ण झालंच नसतं. म्हणून आम्ही किमान 5,000 रुपये देऊ शकतील अशा 50 जणांची यादी केली. स्वतः मी आणि सुरेश नावंदरे यांनी सुरुवात केली. 5,500 रुपये आम्ही पहिल्यांदा दिले आणि मग आम्ही कामाला ऐक्यमध्ये निवेदन दिलं आणि कामाला लागलो. तेव्हा असे ठरवले की एका महिन्यात नवीन चेस आणण्याइतके पैसे म्हणजे 3 लाख गोळा करायचे. जर कमी पडले तर तात्पुरते आपण तिघांनी घालायचे, पण 1 महिन्यात चेस तरी आणायची. निवेदन दिल्यावर 500 ते 500 पर्यंतच्या दैनिकाचा सुरू झाला. दुसरीकडे आम्ही 50ची यादी घेऊन कामाला लागलो. भेटून विनंती करायची, समजावून सांगायचं, पण मागं लागायचं नाही. असे करून आम्ही रोज 2-3 घरे अथवा दुकाने करायचो. बरोबर आमचा मित्र दत्ता भिडे फोटोग्राफर तोही असायचा. चेक मिळाला की तेथेच तो देताना देणग्याचा फोटो घ्यायचा आणि तो दुसऱ्या दिवशी ऐक्यमध्ये झळकायचा. असा प्रकरण सुरू झाला. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. क्वचित काही खटकुळे भेटली, पण त्यांनी आमच्या अनुभवात भरच घातली. सातारा नगरपालिका, युनायटेड वेस्टर्न बँक, जनता सहकारी बँक, सातारा DCC बँक यांनी भरीव मदत केली. दादा दामले, राया पंचपोर, रहाळकर, नरगुंदे, भाटिया, VV कुलकर्णी वगैरे किराणा यांनी एकत्र येऊन मदत दिली. असंख्यांनी छोट्या मोठ्या देणग्या दिल्या. प्राचार्य सुमतीबाई पाटील म्हणजे बॅरिस्टर PG पाटलांच्या पत्नी, त्या तर पैसे घेऊन देण्याचे माझ्या आप्पांकडे दुकानात आल्या. हे कसं विसरायचं. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले मंत्री असूनही मित्रांनी सतत सहकार्य करायचे. याशिवाय एसटीतनं कामगारांना बाबा अहिरराव होता, MSP आणि इतर मुकुंद देशपांडे होते, त्यांनी तिथनं लोकांच्याकडनं देणग्या गोळा केल्या आणि एकत्र पैसे दिले. या सगळ्याचे फलित म्हणून 28 दिवसातच पंडित ऑटोमोटिव्हकडे पूर्ण पैसे भरून टाटाची 1210 LP ही चॅसिस खरेदी झाली. त्या सगळ्यामुळे आम्हाला तिघांना पैसे घालायची वेळ चालणे हे साताराकरांचंच ऋण आहे. RTO इन्स्पेक्टर भाई शिरोडकर आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या ओळखीने पुण्याच्या आर्को इंजिनियर्सची बॉडी बांधण्याची सवलत मिळवून दिली. गणपतराव पवार यांनी पुण्यात चीजची डिलिव्हरी घेऊन बॉडी बांधण्यासाठी आर्कोकडे टाकली. बॉडीचा प्लॅन काढून तो RTOकडून मंजूर घेऊन पुण्याच्या आर्कोकडे आमच्या चक्रा सुरू झाल्या. त्याचे मालक नेमाने बंधू फोरमन रामा तेलगू यांचे सहकार्य होते. त्यामुळे महिन्याभरातच काम पूर्ण झाले आणि सुसज्ज शववाहिका साताऱ्यात दाखल झाली. ज्येष्ठ नागरिक शंकरराव तपासे यांच्या हस्ते आणि अभयसिंहराजांच्या उपस्थितीत त्याचा लोकार्पण सोहळा प्रचंड गर्दीत झाला आणि 1983 साली MTM 4590 ही आरामदायी शववाहिका साताऱ्यांच्या सेवेत सुरू झाली. अनेकांना तर ती लक्झरी बस म्हणून ते हाती करत, तर आमचे काही खट्याळ मित्र बसचे पैसे वाचवायला म्हणून तिच्यापासून माहुली रस्त्यावरील मंगल कार्यालयात लग्नालाही जाऊन आहे. त्यात मृतदेह आणि 40 लोक बसण्याची वेळ झाली. सर्वांची खूप सोयी झाली. 8 दिवसातच सर्व हिशोब पूर्ण करून आम्ही ऐक्यवरून प्रसिद्ध केले आणि शिल्लक रकमेचा ट्रस्टमध्ये फंडमध्ये जमा केले. हे मोठेच काम आपल्याला पूर्ण झाले. हा सातारकरांचा विश्वास आणि परमेश्वरी कृपा अशी आम्हा तिघांची भावना झाली आणि आपण जाईपर्यंत आता परत गाडीचं बघायला नको असं सुद्धा वाटलं. बघता बघता 28 वर्ष झाली. मध्यंतरी सुरेशचे निधन झाले, तरी मी आणि नावंदर आम्ही होतो आणि आता पुन्हा गाडी बदलायची वेळ आली, कारण अनेकाकडे वाहने आल्याने मोठ्या गाडीची गरज कमी झाली. शिवाय शहरातील गजबज वाढल्याने ती गाडी सर्व ठिकाणी नेणे अवघड होतं, कारण ती मोठ्या बसच्या आकाराची गाडी होती. म्हणून पुन्हा दानशूरांची मदत आणि प्रकाश गवळी, खंडूशेठ सारडा वगैरे जाणकारांच्या सल्ल्याने टाटाची 712 ही 20 सीटर अद्ययावत गाडी आणून साताऱ्याचा अल्फा बॉडी बिल्डर्सकडून ती बांधून घेतली आणि जून 2011ला MS11 AL 2448 ही 12 लाखाची आधुनिक शववाहिका रुजू झाली. त्याचबरोबर माहुलीच्या शेडचे पुनर्वृत्ती करण्याचे काम महेंद्र जाधव आणि डिझायनर काका संदीप यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आहे. 1 एप्रिल 2012 पासून सातारकरांना गाडी पूर्ण विनामूल्य, तर 1 एप्रिल 13 पासून सर्व सामानसुद्धा विनामूल्य देण्यात येत आहे. अनेकदा नातेवाईक आता हल्ली असतात सामान विनामूल्य आम्ही देत नाही, कारण आता गोऱ्या तिकडे घ्यायला लागतात, पण गाडी अजूनही सातारा शहरातल्या सगळ्यांना विनामूल्य दिली जाते. अनेकदा नातेवाईक लांबून एखादा दिवस लागतो आणि मृतदेह खराब होऊ लागतो. म्हणून जानेवारी 2014मध्ये श्रीकांत जोशी, आता ते नुकतेच वाढले इंडस्ट्रियली, आणि त्यांच्या जोशी कुटुंबाच्या सहयोगाने आणि मंडळाने काही पैसे घातले. तो टिकवण्यासाठी ₹2.25 लाख बॉडी रेफ्रिजरेटर शीतपेटी आणण्यात आली.
आणि 72 तासांची काळजी भेटली. गेल्या जवळजवळ 6-7 वर्षामध्ये अनेक हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मृतदेहांनी त्यामुळे 50-60 सुरक्षित ते ठेवता आलं. त्यांच्या परिजनांना दिलासा देण्यात आला. आता त्या पंचपाळाजवळची इमारत पाडली आहे, नगरपालिका नवीन बांधली आहे, पण तिथं आता जुन्या नगरपालिकेचा ट्रान्सपोर्ट विभाग आहे, तिथं जागा दिली आहे आणि त्यामुळं नगरपालिकेचं सहकार्य आहे. देशपांडे, मारुतराव शिंदे, गंधाले, शेख, मामा परदेशी, विलास भंडारे असे ड्रायव्हर्स मिळाले. आता सध्या चव्हाण म्हणून ड्रायव्हर ती परंपरा चालवते. एस टीतील अब्बासभाई फरास्ती वारले. आता त्यांनी आयुष्यभर केव्हाही हाक मारली तर मी येईन म्हणून सांगितलं, त्याप्रमाणे ते येत असत. ती कसं विसरणार. आता गणपतराव प्रभाळे वारले, पण मधु प्रभाळे सहकार्य असतं. जयवंत नारकर आता तो इथं काम बघतो, त्याचं खूप चांगलं योगदान आहे. आता डॉक्टर अच्युत गोडबोले, विजय मानके आणि मी आम्ही तिघं ट्रस्टीवरून काम बघतो. पण एकूण याशिवाय सर्व सातारकरांचं सहकार्य आहे. दोन्ही राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांचं सहकार्य असतं. नगरपालिकेचं सहकार्य असतं, MSEBचं सहकार्य असतं. गाडी लावायला जागा असली तर जिल्हा परिषद सहकार्य असतं. या सगळ्यांच्या बळावर ही जनसेवेची वैकुंठ वाट गेली आता 75 वर्ष होत आली चालू आहे. आता केव्हा तरी गॅसची किंवा डिझेलची शवदाहिनी बसवायचा विचार आहे. नगरपालिकेशी बोलणं चाललंय, ते करतो असं म्हणतायत. करतील तेव्हा खरं. आता आम्ही जाईपर्यंत, पूर्वी म्हणत होतो आई जाईपर्यंत ही गाडी टिकेल. आता उलटं म्हणायला पाहिजे की आपण जाण्यापूर्वी एकदा ते गॅसच्या किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनीचं काम पूर्ण व्हावं. बघूया काय परमेश्वराच्या मनात आहे ते. आज हा भाग इथेच पूर्ण करतो. या मालिकेचाही शेवट करतो. आज हे समाप्त. पुन्हा नवीन मालिका, नवीन आपण भेटू तेव्हा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी जो लोक दाखवला आहे त्याबद्दल मनापासून आभार मानतो. परमेश्वराची ऋण व्यक्त करतो. हे नवीन तंत्रज्ञान शोधून काढणारे ज्यांनी, त्या शास्त्रज्ञांनाही सुद्धा त्यांचे ऋण आपल्यावरती आहे. पुन्हा एकदा परमेश्वराचं स्मरण करतो आणि थांबतो. धन्यवाद.